स्टेशनवरची गर्दी आपण पाहू शकतोय। रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पार्किंगचा प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरे लोकलने प्रवास करणार असल्याची माहिती मिळते। सध्या ते स्टेशनवर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते प्रवासाला सुरुवात करतील। आयोगाविरोधात जो सत्याचा मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाच्या आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी राज ठाकरे मुंबई लोकलने प्रवास करणार। दादर चर्चगेट या लोकलने ते प्रवास करणार असल्याची माहिती मिळते। मोर्चासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत रवाना झालेले आहेत आणि या स्टेशनवरची गर्दी आपण पाहू शकतो। थोड्याच वेळात राज ठाकरेंचा लोकलने प्रवास सुरू होईल। आपण सध्या ही गर्दी पाहू शकतोय। महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित हा आयोगाविरोधातला सत्याचा मोर्चा आहे। मतदार याद्यांमधील घोळा संदर्भात जे आरोप करण्यात आले, महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आणि विरोधी पक्षाकडून जे आरोप करण्यात आले त्याच संदर्भात हा सत्याचा मोर्चा निघालेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी राज ठाकरे मुंबई लोकलने प्रवास करणार आहेत। सध्या ते स्टेशनवर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत इतर अनेक कार्यकर्ते आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, मुंबई पोलीस देखील आपण सध्या या ठिकाणी पाहू शकतो। वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये, त्यासोबत पार्किंगची व्यवस्था या संदर्भात काही प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई लोकलने प्रवास करतायत असं सांगण्यात येतं। त्यासोबत आपल्या इतर काही कार्यकर्त्यांना देखील राज ठाकरेंनी लोकलनेच येण्याचं आवाहन केलेलं आहे। जी लोकल आलेली आहे त्या लोकलने ते आता चर्चगेटच्या दिशेने प्रवास करतील। चर्चगेट लोकल सध्या स्टेशनवर लागेल। त्या लोकलनेच राज ठाकरे आंदोलनस्थळी दाखल होतील। आयोगाविरोधात जो सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय, महाविकास आघाडी आणि त्यासोबत मनसे या सगळ्या विरोधी पक्षांचा एकत्रित मोर्चा आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी राज ठाकरे मुंबई लोकलने प्रवास करतायत आणि या क्षणाची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। इतर अनेक कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत आहेत, त्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत, मुंबई पोलिसांचा ताफा देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। दादर चर्चगेट लोकलने हा प्रवास होणार आहे। काही क्षणातच लोकल प्लॅटफॉर्मवर येईल आणि राज ठाकरे या लोकलने आंदोलनस्थळी पोहोचतील। सत्याच्या या मोर्चात इतर देखील सर्व पक्षीय नेत्यांना येण्याचं आवाहन विरोधी पक्षांकडून करण्यात आलंय। मनसेकडून असो किंवा काँग्रेसकडून असो, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सर्व पक्षीय नेत्यांनी या मोर्चासाठी यावं असं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळे सध्या मोर्चाच्या स्थळी आंदोलनस्थळी इतर कोणत्या पक्षाचे नेते दाखल होत आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढच्या काही काळातच आंदोलनस्थळावर कोण नेते उपस्थित राहतील ते देखील स्पष्ट होईल। राज ठाकरे अनेक वर्षांनी लोकल प्रवास करणार आहेत। दादर चर्चगेट या लोकलने राज ठाकरे प्रवास करणार आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहू शकतोय मनसेचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील स्टेशनवर दाखल झालेले। निवडणूक आयोगात विरोधात सत्याचा जो मोर्चा निघणार आहे या मोर्चाच्या आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठीच राज ठाकरे लोकलने प्रवास करणार आहेत आणि ते सध्या दादर या रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत। या रेल्वे स्थानकावरची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत दिसत आहेत, इतर अनेक काही मनसेचे पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत। सुरक्षा रक्षक असो किंवा मग मुंबई पोलीस या सगळ्यांचा चोख बंदोबस्त राज ठाकरे यांच्यासोबत आहे। रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पार्किंगचा प्रश्न उद्भवू नये याकरता राज ठाकरे मुंबई लोकलने प्रवास करणार असल्याचं सांगितलं जातं। अनेक वर्षांनंतर खरं तर राज ठाकरे मुंबई लोकलने प्रवास करणार आहेत। ही ताजी दृश्य सध्या तुम्ही पाहताय। पुढच्या काही काळातच स्पष्ट होईल सर्व पक्ष नेत्यांना जे आवाहन करण्यात आलेलं आहे आंदोलनस्थळी इतर कोणत्या पक्षाचे कोण नेते उपस्थित होतील ते थोड्या वेळातच समजेल।
तुर्तास तरी राज ठाकरे मुंबई लोकलनं प्रवास करून आंदोलनस्थळी दाखल होणार। आपण पाहू शकतोय सध्याची ताजी दृश्य मुंबईकरांकडून राज ठाकरेंना भेटण्यासाठी पाहण्यासाठी सध्या गर्दी झालेली आहे। त्यांच्याकडून ऑटोग्राफ मागितला जातो। राज ठाकरेंच्या चाहत्यांनी त्यांना भेटण्यासाठी सध्या ते प्रयत्न करत असल्याचं आपण पाहतोय। सामान्य मुंबईकरांना राज ठाकरेंना सध्या मुंबई लोकलचा प्रवास करताना पाहता येणार आहे। सध्या दादरमध्ये जो काही सामान्य मराठी माणूस मुंबईकर आहे त्यांना राज ठाकरेंना मुंबई लोकलनं प्रवास करताना पाहता येणार आहे, कारण अनेक वर्षांनी राज ठाकरे लोकलनं प्रवास करणार आहे। दादर चर्चगेट या रेल्वेनं ते आंदोलनस्थळी पोहोचतील। काही क्षणातच प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतर राज ठाकरेंचा लोकलनं प्रवास सुरू होईल। सत्तेच्या मोर्चासाठी विरोधी पक्षनेत्यांनी एकजूट दाखवलेली आहे। या मोर्चासाठी अनेक नेते या आंदोलनस्थळी दाखल होतील। त्याचसोबत कार्यकर्त्यांना देखील मुंबई लोकलनं आंदोलनस्थळी पोहोचण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केले। अरे स्लो ट्रेननी येत आहेत, अजून ट्रेनमध्येच आहेत, तेच आहे। दादर स्थानकावरची ही ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। मनसेचे इतर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील दादर रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे स्वतः या स्थानकावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे दादरहून चर्चगेटला निघालेत अशी माहिती मिळते। सत्तेच्या या मोर्चानंतर या सगळ्या नेतृत्वाकडून पक्ष नेतृत्वाकडून काय भाषण केलं जात आहे, काय सूचना दिल्या जात आहेत, त्यासोबत एकंदरीतच विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ते देखील स्पष्ट होईल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंपन असली आहे आणि सध्या सध्याचा मोठा पार पडणार आहे। जीएसएमटी स्थानकावर अनेक कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। सत्तेच्या मोर्चासाठी राज ठाकरे लोकलनं प्रवास करतात। बघतोय की त्यासाठी राज ठाकरे या ठिकाणी अंगावरती येत आहे, अंगावरती येत आहे। आपण पाहू शकतो सध्याची ताजी दृश्य ही दादर रेल्वे स्थानकावरची दृश्य आहेत। राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत। सत्तेच्या मोर्चाच्या आंदोलनस्थळी दाखल होण्यासाठी ते मुंबई लोकलनं प्रवास करणार आहेत। बोललं जात आहे अनेक वर्षांनंतर राज ठाकरे लोकलनं प्रवास करणार आहेत। त्याच्यासोबत इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत। पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक देखील सध्या स्टेशनवर त्यांच्या सोबतच दाखल झालेले आहेत। आपण ही गर्दी पाहू शकतोय, ही दादर स्थानकावरची गर्दी आहे। सामान्य मुंबईकरांसोबत राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करणार मिळत आहे। आपण बघतोय की राज ठाकरे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी या ठिकाणी असलेली बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं राज ठाकरे जे आहेत ते अगदी माध्यमांची खिल्ली देखील या ठिकाणी उडवताना पाहायला मिळत आहेत। अगदी भाषणामध्ये देखील त्यांनी आपला हा संदर्भ दिला होता की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते लोकल पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, माध्यम प्रतिनिधी ज्यांची उत्सुकता कायम असते आणि अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी ही तिसरी लोकल जी आहे ती सोडलेली बघायला मिळते आणि या ठिकाणी आपण बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा एक जो आहे तो आनंद बघायला मिळतोय की राज ठाकरे असताना या ठिकाणी जे आहे ते प्लॅटफॉर्मवर बघायला मिळत आहेत। आणि निश्चितच राज ठाकरे ही कुठली लोकल पकडणार याची उत्सुकता देखील कायम आहे, कारण आतापर्यंत त्यांनी 3 लोकल ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत। 3 लोकल का सोडल्या आहेत त्या संदर्भात अजून कुठलीही माहिती जरी मिळत नसली तरी 3 लोकल त्यांनी सोडल्या असल्यामुळे आता राज ठाकरे कुठली लोकल पकडतील आणि कशा पद्धतीनं हा लोकलचा प्रवास होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.